30-31 पर्यंत तुम्ही कोर्स कनेक्शन होतं तुमचं, पीजी होतं, किती वर्ष चालले जातात. आणि म्हणून मला असं वाटतं की सगळ्यांनी डॉक्टर झालं पाहिजे, हे काही आवश्यक आहे का? आजकाल इतके चांगले कामं आहेत, अगदी छोटे छोटे कोर्स केलेले लोक इतके पैसे चांगले मुलं कमवायला लागलेले आहेत. मोदीजींनी आपल्यासाठी इतक्या चांगल्या योजना आणलेल्या आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की नुसतं मेडिकल क्षेत्राकडे न जाता, कुठल्या एकदम मोठ्या क्षेत्राकडे न जाता, छोट्या क्षेत्रामध्ये जरी आपण विद्यार्थ्यांना पाठवलं, मुलांना पाठवलं, चांगलं शिक्षण दिलं. आज जपान, जर्मनला मुलांची इतकी डिमांड आहे. मी आता माझ्याकडून 63 मुलांना जर्मनीला पाठवलं. किती पगार आहे? आपल्याकडे कोणीच पगार मिळणार नाही, कोणालाच मिळणार नाही तेवढे पगार त्याच्याकडे मिळतात. ITI झालेल्या मुलांना मिळतात. आता ITI ट्रेन इंडस्ट्री आपल्याकडे इतकी वाढते, इन्फ्रास्ट्रक्चर वाढते, त्यामुळे आता या क्षेत्रामध्ये जे ITI मुलं आहेत, जे स्किल शिकत आहेत, त्यांना इतकी डिमांड आहे की आपण कल्पना करू शकतो. पुढच्या काळामध्ये IT म्हणजे या क्षेत्रामध्ये, ITI क्षेत्रामध्ये खूप मोठी डिमांड तयार होणार आहे, मागणी तयार होणार आहे विद्यार्थ्यांची. इंडस्ट्रीची मागणी की आम्हाला ती मुलं तुम्ही त्या ठिकाणी क्वालिटीची द्या. आणि म्हणून त्या क्वालिटी शिक्षण हे या ठिकाणी देण्याची पद्धत सुरू झालेली आहे. मोदींनी केंद्र सरकारने त्या ठिकाणी सुरू केलेली आहे, राज्य सरकारने देवेंद्रजींनी या ठिकाणी सुरू केलेली आहे. आणि म्हणून मला वाटतं की मुलांना विनाकारण त्याला डोक्यावर त्याच्या बसून अभ्यास करू द्या, अभ्यास केलाच पाहिजे, पण त्याला झेपेल तेवढंच करा. त्याच्या प्रमाणाच्या बाहेर, त्याच्या आवाक्याच्या बाहेर असं काही त्याच्यावर लादू नका, मला असं वाटतं. आणि नंतर आपल्यालाही त्रास होतो. अनेक मुलं मी बघितले मेडिकलला जातात, आपण डोनेशन देतो, कोणतरी MBBSला जातात, नंतर मग ते 1000 रुपये देतात. आता मी नाव सांगणार नाही, माझ्या नामदेवमध्येच आमचे चांगले मित्र आहेत, त्यांच्या मुलाला बळजबरी मग घेतली. मी स्वतः गेलो, ॲडमिशन घेतली, काय नाही 2 वर्ष राहिला, काही विषय पास झाला नाही, परत आता 30 वर्षाचा घरी आली, काही इलाज नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की मग असंही होता कामा नये की पुढे त्याचा करिअर सगळं खराब होतं आहे, आयुष्य खराब होत आहे. आणि म्हणून मग कुणाला राजकारण जमलं तर राजकारणामध्ये जाऊ द्या, काय हरकत आहे. राजकारण काही वाईट आहे का? आता बघा, मी मागच्या वेळेला मेडिकल मिनिस्टर झालो. मी सगळ्या जगभरातल्या डॉक्टरांना मार्गदर्शन करतो. अमेरिकन डॉक्टर आले, युरोपमधून आले, जर्मनमधून आले, जपानमधून आले, मार्गदर्शन कोण करतील? तर गिरीश महाजन करतील. म्हणजे जगभरातले सगळे टॉपचे डॉक्टर आणि मार्गदर्शन कोण करणार? गिरीश महाजन करणार. वाईट आहे का हा व्यवसाय? यापेक्षा चांगलं काय असू शकतं? चीफ गेस्ट आम्ही, मार्गदर्शन आम्ही करणार, भाषण आम्ही करणार, भले आम्ही लिहिलेलं वाचून दाखवू, पण आम्ही करतोय का? आणि म्हणून मला वाटतं की त्याला जे जमेल ते करू द्या. आणि फार काही राजकारणापर्यंत आपलं आहे, राजकारणात पाठवा. राजकारणी चांगलं आहे म्हणजे नुसतं राजकारण म्हणून बघू नका, समाजकारण म्हणून बघा. लोकांची सेवा कशी करते. तर माझ्यासारखा सामान्य शिक्षकाचा मुलगा मी तुम्हाला सांगतो, सगळ्यात जास्त मोठं काम माझं मेडिकल क्षेत्रामध्ये, आरोग्य क्षेत्रामध्ये. मला आठवतं मी कॉलेजमध्ये असल्यापासून लोकांची सेवा करतो. त्यांना शस्त्रक्रियेसाठी मुंबईला घेऊन जातो, त्यांना जळगावला आणतो, त्यांना पुण्याला नेतो, त्यांना नाशिक संभाजीनगरला नेतो. आतापर्यंत लाखो लोकांच्या शस्त्रक्रिया मी केल्या असतील, म्हणजे माझ्या माध्यमातून झाल्या असतील. माझ्या मतदारसंघाचा एकही माणूस नाही की त्याला 1 लाख, 2 लाख, 5 लाख, 10 लाख, 25 लाख रुपये लागत आहेत. कशा पद्धतीने गोंधळ चाललेला आहे याची आपल्याला कल्पना आहे. पण या ठिकाणी आपण अतिशय सुरळीत व्यवस्थित काम त्या ठिकाणी करतात, त्याबद्दल आपल्याला सर्वांना मनापासून या ठिकाणी मी शुभेच्छा देतो. आज अनेक लोकांचा या ठिकाणी सत्कार झाला. पण त्या आधी एक सांगेल की तुमची बँक एवढी मोठी आहे, म्हणजे दादा विकाताई, आपल्याला इलेक्शनच्या काळात कोणती बँक मदत करत नाही. आम्हालाही गरज पडते कर्जाची. आम्ही नुसते साधी गाडी घ्यायला गेलो. मला आठवतो मी 4 वर्षापूर्वीच्या वेळेला मी मंत्री होतो, HDFC बँकेमध्ये प्रकरण टाकलं इनोवा गाडीचं. सगळं पास झालं, सगळं झालं. कारण ते बँक माझ्या शेजारी बिल्डिंग आहे, तिथे आपल्या रस्त्यावरती द्यायचे, मॅनेजर ओळखीचा होता, तरी सगळं प्रस्ताव केला, प्रकरण केलं, सगळं झालं. मंजुरीला फक्त हेड ऑफिसला गेलं आणि त्यांना कुठे कळालं की बाबा हे तर मंत्री आहेत. तरी सगळं प्रकरण मंजूर झालेलं, सगळं प्रकरण मला चेक मेल होऊ द्या. मी गाडी बुक करून ठेवली, कलर सांगून ठेवला, नंबर सांगून ठेवला, ठेवला. पण शेवटच्या क्षणाला त्याचे म्हणे मंत्री रद्द. म्हणजे पुढाऱ्यांना आजकाल कोणी होते आमची काय, मला समजत काय बोलावं. पण त्यावेळेला माझं कर्ज रद्द करण्यात आलं. HDFC बँकेने मला कर्ज द्यायला नाही सांगितलं. मी रेकॉर्डवर सांगतोय, म्हणजे खोटी गोष्ट नाही आहे. इतका अविश्वास आमच्याबद्दल काय मला कळत नाही. म्हणून मी आपल्याला विनंती करतोय की आपण ठराव करून घ्या. म्हणजे पदसिद्ध आहे त्यांनाच द्या. आम्ही सगळे पदसिद्ध आहोत, त्यामुळे आम्हाला निवडणुकीच्या काळात तरी
जे लागेल ते कर्ज वगैरे तुम्ही जर दिलं तर मला वाटतं आम्हाला अजून अभिनंदन, तुमचं कौतुक करायला आनंद होईल. पण निश्चित आपली बँक हे सोसायटी अतिशय चांगलं काम या ठिकाणी करते. इलेक्शन असतं, थोडे वाद असतात, विवाद असतात, तरी पण सोसायटीच्या हिताचा निर्णय आपण सगळेजण या ठिकाणी करत असतात याची मला या ठिकाणी कल्पना आहे. मग दादा आपण सांगितलं की मी शिक्षकांबरोबर जास्त राहिलो आणि माझे वडील तर तुम्ही सांगितलं की माझे वडील शिक्षकच होते. मी जामनेरला माझे वडील शिक्षक होते. ते स्वातंत्र्यपूर्व काळातले एम.एससी आगले होते, स्वातंत्र्यपूर्व काळातले. आणि जामनेरला ते त्या ठिकाणी शेतकरी म्हणून परत खाली प्रमोद नाशिकला, पुण्याला, महाबळेश्वरला नोकरी करायचं, तिथून आले. मग आमचा जन्म जामनेरला त्या ठिकाणी झाला. तेव्हापासून ते शिक्षकातच काम त्या ठिकाणी करत होते. आणि म्हणून माझा जिल्हा परिषद असेल, मी त्या खात्याचा मंत्री होतो, शिक्षकांचाही माझा संबंध आला, तुमच्याशी सगळा संबंध येतो आहे. त्यावेळेला मला आठवते त्यांनी कसं तरी कर्ज घेतलं होतं की ते मला आठवते वडिलांनी माझ्या, कारण ते स्टेट बँकेतूनच कर्ज घ्यायचे जास्त त्यावेळेला. म्हणून माझा तुमचा अतिशय जवळचा संबंध आहे. म्हणून आपल्याला पुन्हा मी मनापासून त्या ठिकाणी शुभेच्छा देतो. आज अनेक विद्यार्थ्यांचा आपण सत्कार केला. आपण आपले जे रिटायर्ड कर्मचारी आहेत त्यांचासुद्धा आपण त्या ठिकाणी सत्कार केला, आदर्श शिक्षकांचा सत्कार केला. आणि असे सत्कार झाले पाहिजे मला असं वाटतं. त्यातूनच आपल्याला प्रेरणा मिळते, त्यातून आपल्याला उभारी मिळते, त्यातून अधिक चांगलं काम, अधिक चांगला अभ्यास हे विद्यार्थी त्या ठिकाणी करत असतात. आज मी बघितलं चांगले IITला मुंबईचे होते, रुद्राचे होते, खडगपूरचे होते, त्या ठिकाणी अतिशय चांगले मार्क 98 मार्क 99 मार्क मिळून विद्यार्थी आज कुठे चाललेले आहेत, पुढे चाललेले आहेत. आणि आजकाल स्पर्धा इतक्या वाढलेल्या आहेत, कॉम्पिटिशन इतकी वाढलेली आहे की आता 70% 80% याला फार महत्त्व राहिलेलं नाही. पण आता ॲडमिशनसाठी आमच्याकडे ज्यावेळेला विद्यार्थी येतात की मिठीबाईला प्रफुल्ल पटेल साहेबांना, अमरीशबाईंना फोन करा, कारण माझ्याकडे आला, मला माझ्या मुलाला 79% मार्क आहे. असं कसं होत नाही, एवढे मार्क मिळाले. मोठ्या घरचा मुलगा होता, वडिलांनी वाटलं की 79 मार्क म्हणजे आपल्याला कधी 35-36 मिळाले नाही, याला कसं काय 79 मिळाले. म्हणून ते आले माझ्याकडे, ज्याला तिथेच ॲडमिशन पाहिजे मुंबईला, अमरीशभाई पटेलांकडे, मिठीबाईला. मी म्हटलं असं होणार नाही, तिथं खूप मोठं मेरिट आहे. अहो 79 मार्क आहे. अरे म्हटलं हो 79 बरोबर आहे, तुम्हाला ऐकायचं आहे का म्हटलं. मी अमरीशभाईला फोन लावला, तो स्पीकरवर लावला. अमरीशभाई मला म्हटले नाही म्हणे 97.5 नंबर बंद झालं म्हणे. 97.5 वर ॲडमिशन बंद झाल्या. पण यांना वाटतं माझ्या मुलाला 79% मार्क आहे, त्याला ॲडमिशन मिळालीच पाहिजे, तरी म्हणे तुम्ही सांगा त्यांना. म्हटलं असं कसं काय, 98%, 97% ॲडमिशन बंद होत आहेत, नाही तर मी 79% कसं देणार. आणि म्हणून स्पर्धा इतक्या वाढलेल्या आहेत, मुलांना मार्क्स इतके मिळत आहेत. आता तो वेळ जाऊ द्या, आमच्या वेळेला आम्ही 10वी परीक्षेत 36% मार्क घेऊन पास झालो होतो. पण त्यावेळेला अभ्यासक्रम खूप कठीण होता, म्हणजे आजचे 90-95 त्यावेळेला 36 होते, असं मी सगळ्यांना सांगतो. माझे वडील शिक्षक होते, त्यामुळे मला जाऊ द्या, मी काही बोलत नाही. माझा मार्ग थोडा असा चुकला. माझ्या वडिलांना वाटायचं मी शाळेमध्ये कुठेतरी शिक्षक व्हावं, B.Ed व D.Ed करावं. त्यांना नंतर वाटायचं नाही ह्या B.Ed क्लर्क तरी होईल, त्याला कसं ग्रॅज्युएट करावं. पण मी सुरुवातीपासून खेळाडू होतो. मी कबड्डीचा खेळाडू होतो युनिव्हर्सिटीचा, मी स्टेटचा किलोमीटर कबड्डी खेळायचो, मी त्याला कुस्तीगीर होतो, मी व्हॉलीबॉलचा कॅप्टन होतो पुणे युनिव्हर्सिटीचा. मी ऑलराऊंडर होतो खेळामध्ये. त्यामुळे माझं अभ्यासाकडे फार लक्षच नव्हतं. म्हणजे मी दिवसभर ग्राउंडवरच असायचो आणि ग्राउंडवर खेळत त्या कुस्त्या खेळत सवंगडी जमवत मग मी कॉलेजच्या इलेक्शनमध्ये आलो. 5 वर्ष BA झालो, विवाह झालो. नंतर मग कॉलेज सोडल्याबरोबर जामनेरचा सरपंच झालो. आणि तेव्हापासून 95 पासून 7 वेळा सतत आता 25पर्यंत मी आमदार या ठिकाणी झालो, आमदार झालो. म्हणून मला असं वाटतं की ज्याला जमेल तरी ते करावं. आता मला 36% त्यावर कधी गेलो नाही. 12वीत आलो, तिथे 1 वर्ष मग मी सांगतो की जसं गव्हर्नमेंट ट्रेनमध्ये शरीर कमवण्यासाठी मी 1 वर्ष गॅप घेतला, तसं मी सांगतो मी पण गॅप घेतला 12वीमध्ये. मला गॅप मिळाला त्या ठिकाणी. ऑक्टोबर मार्चवर मी पुढे गेलो, जेमतेम कसा तरी मग ग्रॅज्युएशनपर्यंत गेलो. पण ज्याला जे जमेल त्याने ते करावं. मुलांना फार आग्रह करू नका, तुला हे जमलं पाहिजे, तू इथे ॲडमिशन केली पाहिजे, तू मेडिकललाच गेला पाहिजे. मला मग मी डोनेशन देतो पण तिकडेच पाहिजे. पण नंतर मग मुलांच्या डोक्यावर खूप ताण, तो खूप फ्रस्ट्रेशनमध्ये जातो. आणि मग मला वाटतं ज्याला जे जमेल ते त्यांनी केलं पाहिजे. आजकाल तर स्किलमध्ये तुम्हाला इतके काय संधी आहेत, इतक्या चांगल्या संधी आहेत. आता सगळेच म्हणतात मला मेडिकलला जायचं, त्याला MS व्हायचं. 10-11 वर्ष व्हायचं निघून जातात. म्हणजे तुम्ही 19-20व्या वर्षी गेला तर त्यानंतर तुम्हाला 30-31 पर्यंत तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन होतं, तुमचं PG होतं.
किती वर्ष चालले जातात. आणि म्हणून मला असं वाटतं की सगळ्यांनी डॉक्टर झालं पाहिजे. हे काही आवश्यक आहे का? आजकाल इतके चांगले कामं आहेत, अगदी छोटे छोटे कोर्स केलेले लोक इतके पैसे चांगले मुलं कमवायला लागलेले आहेत. मोदीजींनी आपल्यासाठी इतक्या चांगल्या योजना आणलेल्या आहेत. तिजोरीच्या चाब्या तुमच्याकडे आहेत. कुठेही गडबड होता कामा नये, कुठे गोंधळ होता कामा नये. त्याची दक्षता आपण घ्या. तर बायचे निराचे बायसुड्यांचे दामनेरची बँक आहे, 800 कोटीमध्ये बुडाली. गरीब तुकडे लोक बिचारा अक्षरशः भिकेला लागले. मोल करण्यापासून भाटे गाठारा बँकपासून त्याच्यामध्ये ज्या बँकेमध्ये पैसे होते 1% व्याज जास्त मिळतो म्हणून, पण कशी अवस्था झालेली आहे. आणि राज्यामध्ये दुर्दैवाने मला सांगावं लागतं की सगळ्यात जास्त कुठल्या पण संस्था बुडाल्या असतील, कुठे बुडाल्या असतील तर ते आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये बुडालेल्या आहेत. तितके बहादर लोक आपल्याकडे आहेत. आणि म्हणून मला वाटतं की आपल्याकडे जी जबाबदारी आहे ही अतिशय महत्त्वाची आहे, मोठी आहे. अमाऊंट तेवढीच मोठी आहे. 2000 कोटीपर्यंत आपली उलाढाल आहे. त्यासाठी आपण सगळ्यांनी काळजी घ्यावी. आपण आमचे विश्वस्त आहात त्या सगळ्या रकमेचे, आमच्या सगळ्या सदस्यांचे, अशी म्हणजे आपल्याकडून अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. मला आपण बोलवलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार या ठिकाणी मानतो. पुन्हा आपल्याला या ठिकाणी शुभेच्छा देऊन पुढच्या कार्यक्रमाला म्हणजे खरं म्हणजे 1 तास नाही झालेलं होतं. आपण खूप कार्यक्रम आहेत. आज येता येईल की नाही असं वाटलं होतं मला. आमचे अध्यक्ष आलेले आहेत, रवींद्रजी चव्हाण, त्यांचे कार्यक्रम सुरू आहेत. पण आपला आग्रह असल्यामुळे आपण तिथे घ्यायला घेऊन बसले आम्हाला कार्यक्रमाच्या ठिकाणी. त्यामुळे आम्हाला या ठिकाणी येता आलं, आपल्या सर्वांना भेटता आलं. त्याबद्दल आपले सगळे आभार व्यक्त करतो. पुन्हा आपल्या सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो, अभिनंदनही करतो आपण सगळ्या विद्यार्थ्यांचं आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.